हॅलो गाईज, तर या ठिकाणी आपला ट्रेड प्लेस झालेला आहे. गो घेता क्षणी आपल्याला $1.5 एल चालू आहे. लंबी जुदाई. लंबी जुदाई घेतला ट्रेड आणि प्रॉफिट झाला असं कवा झालंच नाही आपलं. बघा हे ट्रेड बी किती धोका देतोय. मी 15 मिनिटांमध्ये रेजिस्टन्स झोनला आलता मार्केट. त्या हिशोबाने मी थोडा रिट्रेसमेंट साठी ट्रेड घेतलेला आहे आणि जास्त नाही, हाफच टार्गेट ठेवले 90चं. बघू कशा प्रकारे. बड़ी लंबी जुदाई है. आई होप ये टारगेट आ जाए. सुभाष असे ट्रेड घेतो. एखाद्या रेजिस्टन्स झोन आला ना तर इथे जरी ट्रेसमेंट साठी थोडा जरी, त्याचं काय म्हणणं आहे. जाऊन स्वतःच नाही जरा काय असं काय नाही. सुभाषचं काय म्हणणं आहे, समजा मार्केट तिथनं खाली आलं आणि परत जर इथं गेलं डायरेक्ट वर जात नाही. हे थोडं कॉइन एवढी कॉइन रिट्रेसमेंट देतच देतं. तुम्ही काय करा, 5 मिनिटात जर 3-4 कॅन्डल जर इथं अशा बांधल्या ना तर डायरेक्ट हायचं एसएल टाकून द्या आणि कमीत कमी टार्गेट ह्याच्या 30% ठेवा. जर ब्रेक तर तुमचं जर एसएलच खायचं ती जास्त वेळ इथं वेट नाही करणार. 4-5 कॅन्डल नंतर डायरेक्ट तुमची बाईंग येईल. इथं तुम्ही परत बाय करू नका. ही तुमचा रेजिस्टन्स ब्रेक केला आहे ती ते म्हणतात ही तर काय अनसर्टेनिटी राहते. पण जर खाली यायचं असेल तर तुम्ही हितपासून असणार त्या ट्रेड मध्ये आणि तुम्ही हित आले की एक्झिट व्हा. मग तिकडे काय होऊन हिथनं परत बाईंग घेऊन आहेत काही असं त्याचं म्हणणं आहे. कुठं कुठं ती काय होतंय पचत गेला यश जेवायला. आपण अकाउंट मध्ये पैसे ऍड करू लागते. मारणं पडेगा. जरा गडबड झाली वाटतंय माझी जरा थोडी. गाईज स्ट्रीम क्लोज, लॅपटॉप क्लोज.